नमस्कार। याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये आपण उत्तर भारताच्या व्याख्यानाचा बराच मोठा भाग, उत्तर भारताच्या इतिहासाचा बराच मोठा भाग बघितला होता। आता आपण काही काळ दक्षिण भारताचा इतिहास हा आपल्याला बघायचा आहे। आपण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये बघितलंच होतं की उत्तर भारताचा इतिहास आणि दक्षिण भारताचा इतिहास हे बरेचदा विरोधाभासाचे हे का हे आपल्या व्याख्यानांती आपल्या लक्षात येईल। तर सगळ्यात पहिलं आपलं काम आहे त्याप्रमाणे आपल्याला मानचित्र म्हणजे नकाशा काढणं आहे। आता याच्या आधीची जी व्याख्यानं झालेली आहेत त्याच्यामध्ये आपण त्यावेळेच्या संबंधित जगाचा नकाशा हा काढला होता, म्हणजे प्रामुख्याने युरेशिया आणि आफ्रिका हेच खंड आपण त्याच्यात घेतले होते। आता मी भारतीय उपखंड हा जास्तीत जास्त नकाशामध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय। नेहमीप्रमाणे परत एकदा सूचना आहे की हे जे नकाशे आहेत हे केवळ अभ्यासासाठी आहेत, हे राजकीय नकाशे नाहीत आणि हे अचूक तर अजिबात नाहीयेत, हे प्रमाणात नाहीयेत, अचूक नाहीयेत, केवळ आपल्याला थोडीशी कल्पना यावी म्हणून हे नकाशे काढलेले आहेत। आपल्याला माहिती आहे भारताच्या नकाशाची सुरुवात ही गुजरात पासून करणं हे सोपं जातं। जसं जगाचा नकाशा काढताना आपण पोर्तुगाल पासून काढतो, तर तसं इथं गुजरात पासून ही द्वारका नगरी आहे, हे कच्छचं आखात आहे आणि इथून हा दक्षिण भारत आहे। हे आजच्या भारतामध्ये कच्छचं रण, त्याच्यानंतर राजस्थानचा हा भाग, यानंतर हा थोडासा आत गेलेला भाग आणि इथून हे जम्मू काश्मीर आहे। इथं नेपाळ आहे, मध्ये सिक्कीम, भूतान, म्यानमार म्हणजे ब्रह्मदेश, हे टोक पुढे आलेलं आहे। इंडोनेशिया, त्याच्यानंतर ही पुढे गेलेली बेट आहेत, इथं खाडी आहे मध्ये, मलेशियाची खाडी म्हणतात किंवा मलेशियाची सामुद्रधुनी। या ठिकाणी श्रीलंका आहे, इथे आपली लक्षद्वीप बेट आहेत, त्याच्या खालती कुठेतरी मालदीव आहेत, या बाजूला आपली अंदमान आणि निकोबारची बेटं येतात। त्यानंतर आपल्याला त्यावेळेच्या भारताचा भाग बघायचा असल्यामुळं आज जरी पाकिस्तान असलं तरी आपल्याला हा भाग पण बघावा लागतो। हा पाकिस्तान, हा अफगाणिस्तान आणि इथून गेल्यावर हे पर्शियाचा आखात, अरबस्तान, आफ्रिका। तर साधारणतः आपल्या एक अंदाज लक्षात येण्यासाठी हे मानचित्र हे आपण काढलेलं आहे। थोडंसं सेटिंग एकदा दाखवतो फक्त, आता परत विस्तृत करतो कारण आता आपण फक्त दक्षिण भागावरच फोकस करणार आहे। आता ब्रिटिशांनी आपला जो इतिहास लिहिलेला आहे त्यात नेहमीप्रमाणेच आपल्या गोष्टी येतात। पहिली सगळ्यात गोष्ट म्हणजे जो भारताचा इतिहास, सुरुवातीची व्याख्यानं आठवा की भारताचा इतिहास हा स्पष्ट नाहीये, भारतीयांनी इतिहास लिहूनच ठेवला नाहीये, भारतीय लोकांना लिहायची सवयच नाहीये आणि भारताचा इतिहास जास्तीत जास्त 2500 वर्षापर्यंत मागे खेचता येतो। ज्यावेळेला मोहिंजोदडो, हडप्पा अशी सिंधू संस्कृतीची केंद्र सापडली त्यानंतर मात्र हा इतिहास दुप्पट झाला। पण तरी आजही वैषम्य वाटणारी गोष्ट आहे ती म्हणजे ही सिंधू संस्कृतीनंतर एकदम मगध साम्राज्यापर्यंत मधल्या कालखंडातले आपल्याला पुरावे मिळत नाही असं इतिहासकारांचं म्हणणं। आता हे पुरावे कुठं असतील डाऊट आहे। असं नाही होणार की मोहिंजोदडो संस्कृती संपली, भारतात कोण राहतच नव्हतं, त्याच्यानंतर डायरेक्ट मगध साम्राज्यच तयार झालं, मध्यंतरी कोणीच राहत नव्हतं, असं तर होणार नाही। आणि मग इथं संशयाला खूप मोठा वाव आहे की इतिहासात कुठेतरी ढवळाढवळ झालेली आहे, कुठच्या तरी गोष्टी कोणाच्या तरी नावावर खपवलेल्या आहेत आणि म्हणून आपल्याला इतिहासाची ही पानं ही आपल्याला मिळत नाही। दक्षिण भारताच्या इतिहासामध्ये पण असाच काहीसा भाग, ते म्हणजे दक्षिण भारताचा इतिहास सुमारे 2 सहस्त्र वर्षांपूर्वीपर्यंतच मिळतो, त्यापूर्वीचा इतिहास मिळत नाही असं पाश्चात्य इतिहासकारांचं म्हणणं आहे। आता परत एकदा
दक्षिण भारताचा इतिहास मिळवायची साधनं कुठची, तर ते म्हणे त्याच्यामध्ये संगम लिटरेचर या नावाने लिखाण आहे, त्याच्यामधून ही सगळी माहिती ही आपल्याला मिळते. आता वस्तुस्थिती जी आहे ती अशी आहे की पुरावे मिळाल्यानंतरच जर आपण म्हणायचं झालं तर हे यांचं म्हणणं बरोबर आहे. परंतु हम्पी नावाची जागा ही दक्षिण भारतात येते. विजयनगरचं हिंदू साम्राज्य हे या ठिकाणीच खूप आहे. हे आजच्या हिशोबामध्ये कर्नाटक राज्यामध्ये ही जागा आहे. महाराष्ट्रापासून एक अंदाजे 200-300 किलोमीटर अंतर असावं. विजापूरपासून दक्षिणेला गेल्यावर हे हम्पी नावाचं भाग आहे. तुंगभद्रा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे. ती तुंगभद्रा नदीच्या काठावरती ही नगरी, याचं जुनं नाव किष्किंधा नगरी आहे. आता रामायणाचा रेफरन्स लागला. रामायणामध्ये तो सुग्रीव, बाली ही जी कोण मंडळी होती ही सगळी किष्किंधा नगरीतली. या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर ते लोक इथं बऱ्याच गोष्टी दाखवतात की ही किष्किंधा नगरी, ही त्या बालीची गुहा, इथं त्याला मारलं किंवा अशा गोष्टी तिथं दाखवतात. पुरावा आता त्यांनी काय त्यावेळेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवलंय की ह्याच ठिकाणी मारलं, तर ते पुरावे नाही. पण तिथं नगरीचं नाव आजही किष्किंधा नगरी. ते म्हणतात 17 लाख वर्षापूर्वी ही नगरी अस्तित्वात होती. तिथं फलक लिहून ठेवलेले, आधुनिक काळातला तो फलक अर्थात, पण असं म्हणतात की 17 लाख वर्षापूर्वी ही वस्ती इथं अस्तित्वात होती. आता गंमत अशी आहे की बायोलॉजीप्रमाणे म्हणजे जीवशास्त्राप्रमाणे आधुनिक मानव म्हणजे शेती करणारा मानव हा सुमारे 10 सहस्त्र वर्षांपूर्वी निर्माण झाला. त्याआधी तो शेती करणारा मानव ह्या कॅटेगरीतला नाहीये. आणि इथं तर दावा करत आहेत हे लोक 17 लाख वर्षापूर्वी अस्तित्वात होतं शहर किष्किंधा नगरी. आता इथं कुठेतरी ब्रिटिशांचा पण दुटप्पीपणा वाटतो. त्यांचा तो डार्विन वगैरे कोण होता तो सांगतो की बाबा रे एप म्हणजे बिनशेपटाचं माकड. सहसा बायोलॉजीमध्ये याला कपी या कॅटेगरीमध्ये म्हणतात की बिनशेपटाचं माकड. आणि माणूस यांचा एकच पूर्वज होता. लक्षात ठेवा, डार्विनच्या नावावर चुकीचा सिद्धांत दिला जातो, तो म्हणजे माकडापासून माणूस तयार झाला. तर डार्विन असं म्हणत नाहीये. डार्विनचा सिद्धांत नीट समजून घ्यायचा असेल तर तो सांगतो, बरं डार्विनचा सिद्धांत खरा आहे किंवा खोटा आहे हा विषय इथं नाहीये, पण डार्विनचा सिद्धांत सांगतो त्याच्याप्रमाणे माणूस आणि एप म्हणजे बिनशेपटाचं माकड म्हणजे थोडक्यात गोरिला, ओरांगुटान आणि चिंपांझी ह्याला सगळ्यांना एप कॅटेगरी म्हणतात. तर माणूस आणि एप यांचे पूर्वज समान आहेत. म्हणून डार्विनच्या सिद्धांतानुसार एप हे तुमचे कझिन म्हणजे चुलत भावंड असू शकतात. लक्षात ठेवा, व्यत्यास करू नका. चुलत भावंडांना एप म्हणू नका, पण एप हे तुमची चुलत भावंड असू शकतात, तुमचे पूर्वज नाही. तर या रीतीने आपल्याला जर डार्विनचा सिद्धांत असेल तर आपल्यानुसार हे एप असले पाहिजेत. एपचे पूर्वज आणि आपले पूर्वज समान असले पाहिजेत. 17 लाख वर्षापूर्वी माणूस तयारच झाला नव्हता असं जर म्हटलं तरी आम्ही तिथं जिंकतो. कारण आम्ही कुठं म्हणतो किष्किंधा नगरी ही मानवांची होती म्हणून. किष्किंधा नगरी ही वानरांची होती. सरळ सरळ दिलेलं आहे. सुग्रीव, वाली हे सगळे वानरराज आहेत. सो इतिहास जेवढा खोदाल तेवढं त्यात काहीतरी वेगळ्या गोष्टी मिळतात. पण एवढी गोष्ट आहे की दक्षिण भारतातलं सगळ्यात प्राचीनतम असं जे बांधकाम मिळतं, कारण ब्रिटिश इतिहासकारांना असली बांधकामं, कोरीव कामं अशी जी मिळाली की लगेच ते पुढे येतात. तर तसं जे मिळतं हे आज जे चेन्नई नावाचं शहर आहे, पूर्वी त्याला मद्रास म्हणायचे, तर तिथून जवळ एक जागा आहे. आता दक्षिण भारताच्या इतिहासात काही गोष्टी लक्षात ठेवाव्याच लागतात, तुमचा इलाज नाही. म्हणजे इथली नावं जी आहेत ही खूप लांबलचक नावं असतात.